तर आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करणार। भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अकोल्यातून अनुप धोत्रे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। हिंगोलीतून नागेश पाटील हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अंबादास दानवेंसह जिल्ह्यातील आजी माजी नेते हे उपस्थित राहणार। दिनेश भूप प्रहारकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। दिनेश भूप यांचं अमरावतीत नवनीत राणांना आव्हान। मोठं शक्ती प्रदर्शन करत दिनेश भूप आज अर्ज भरणार। अमरावतीतून रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। राजेंद्र गवई हे माजी राज्यपाल रासू गवई यांचे सुपुत्र। जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द। लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर रश्मी बर्वेंना हा दुसरा धक्का। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पुण्याच्या भोरमध्ये महायुतीकडून घेण्यात आली समन्वय बैठक। समन्वय बैठकीला भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित। आदित्य ठाकरे आज ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर। विक्रोळी, मानखुर्दमधील शाखांना भेटी देणार। मोदी आणि शहा महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार। 10 एप्रिलला मोदींची पहिली सभा रामटेकला होणार। 14 एप्रिलला चंद्रपुरात दुसरी सभा होणार। अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातून प्रचाराला सुरुवात करणार।